रायगडच्या मानगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुंभे गावात मोठी दरड कोसळली असून गावाचा रस्ता पूर्णपणे बंद झाला। जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत तब्बल 1200 कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले असून यामुळे आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे। बीड तालुक्यातील मालेगाव मजरा येथे आईसह 2 वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह घरात आढळून आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासन परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे अशी माहिती त्यांनी दिली। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट तर बीड, संभाजीनगर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्वेकडील वेस्टर्न हायवे परिसर पाण्याखाली गेला। मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झालेल्या प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करावी लागत आहे। शहरातील अनेक भागात पाणी साचले। पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला असून वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पूल मार्गावर वळवण्यात आली आहे। हवामान खात्याने दिलेला रेड अलर्ट खरा ठरला असून मुंबईत पुढील काही तासात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। आज होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता 19 ऐवजी 23 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत। रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीला पूर आला असून राजपूरमधील जवाहर चौकात पाणी शिरल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नागपूरच्या न्यू मनीष मार्गावर पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत। ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याने अनेक घरात पाणी शिरले। साताऱ्यातील वाई परिसरातील कृष्णा नदीला पूर आला असून धोम धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे। नदीपात्राजवळील मंदिरात पाणी शिरले। मुंबईतील चेंबूर मार्केट परिसर पाण्याखाली गेला असून रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। जनजीवन विस्कळीत झाले। नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गावात पावसामुळे 5 जण वाहून गेले। सैन्याच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू असून तिघांचे मृतदेह सापडले। गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे 50हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे। वाशिम जिल्ह्यात सलग 4 दिवसांपासून नद्यांना पूर आला। संभाजीनगरात धक्कादायक घटना घडली आहे। लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीच्या गळ्यावर चाकू फिरवण्यात आला होता। तब्बल 13 दिवसात तिचा मृतदेह गोदावरी नदीत सापडला। कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळ विरोधातील याचिकांसह तब्बल 120 केसेस बोर्डावर आले। अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक झाली। या अपघातात दुचाकीस्वार ठार झाले।